हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये फर्स्ट 2 रूल्स आपले झाले आहेत डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हसाठी. आता आपण स्टडी करणार आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज. ह्यामधला आपला थर्ड रूल आपण स्टडी करणार आहे. काय सांगतोय बघा, इफ वन ऑफ दी टू ग्रुप्स gives special name to the molecule, then the compound is named as then this compound is named as derivatives of that special compound. Derivatives of that special compound. ओके, हा आपला रूल आहे, लक्षात घ्या. काय सांगितलंय बघा, डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय, बेन्झीनला 2 सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर आपण नॉमेनक्लेचर स्टडी करलो आहे. त्यामध्ये 2 सबस्टिट्यूएंटपैकी किंवा 2 ग्रुपपैकी एक ग्रुप त्या कंपाऊंडचं स्पेशल नेम सांगत असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्हज ऑफ दॅट स्पेशल कंपाऊंड. त्या कंपाऊंडचं ते डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल हिअर NH2Cl. ओके, अशा पद्धतीने एखादं कंपाऊंड असेल तर ह्यामध्ये बघा, बेन्झीन रिंगला NH2 अटॅच असेल तर आपण काय सांगितलं होतं, स्पेशल नेम ह्याचं लास्ट रूलला आपण सांगितलेलं आहे. ओके, फर्स्ट मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनमध्ये आपण हे घेतलेलं होतं. बेन्झीन रिंगला जर NH2 अटॅच असेल तर आपण ह्या कंपाऊंडला ॲनलीन असं म्हणतोय. चल का, हे स्पेशल कंपाऊंडचं नेम आपण सांगितलं होतं. मग आता ह्याला क्लोरीन एक अटॅच आहे, त्यामुळे इथं बेन्झीनला NH2 अटॅचला ग्रुप जो आहे तो आपला फर्स्ट आहे आणि हा क्लोरीन अटॅचला सेकंड आहे. NH2 अटॅचला कार्बन फर्स्ट, त्यानंतरचा कार्बन असणार आहे तो सेकंड असणार आहे. आता इथं बघा, हे दोन्ही ग्रुपपैकी NH2 एक ग्रुप आहे, Cl एक ग्रुप आहे. ह्या दोन्हीपैकी एक ग्रुप आपला त्या कंपाऊंडचं स्पेशल नेम सांगत असतो. म्हणजे NH2 ग्रुप बेन्झीनचं स्पेशल नेम सांगत असतो. NH2 बेन्झीनला अटॅच असेल तर ॲनलीन म्हणतो आपण. आता इथं 2 नंबरला क्लोरीन पेशंट आहे फक्त याच्यामध्ये, त्यामुळे आपण इथं नेम याचं काय लिहिणार आहे, IUPAC 2 क्लोरो, आणि बेन्झीनला NH2 असेल तर आपण काय म्हणणार आहे, ॲनलीन. ओके, नेम काय म्हणणार आपलं, 2 क्लोरो ॲनलीन. ओके, आता हेच तुम्ही IUPAC सांगितलं. आता तुम्हाला कॉमन सांगायचं तर तुम्ही कसं सांगू शकता, 1-2 पोझिशन आपली कुठली असते, आर्थो मेटाकी पॅरा असते. 1-2 पोझिशन कुठले असते आपले, 1-2 पोझिशनला जर बेन्झीनला सबस्टिट्यूट अटॅच असतील तर आपण आर्थो असं म्हणतोय ना, आर्थो क्लोरो ॲनलीन हेच आपलं काय म्हणणार आहे, ओके, कॉमन नेम म्हणणार आहे आर्थो क्लोरो ॲनलीन. आणि IUPAC आपलं काय होईल, 2 क्लोरो ॲनलीन. त्यानंतर बघा, नेक्स्ट आपण कंपाऊंड घ्या याच्यामध्ये डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीनसाठी. इथं बेन्झीनला आपले 2 सबस्टिट्यूट अटॅच आहेत. एक आपला CH3 आहे आणि दुसरा इथं आहे तो NO2 आहे. की हे 2 आपले अटॅच आहेत. ओके, बघा ह्यामध्ये ह्या 2 सबस्टिट्यूटमध्ये एक सबस्टिट्यूएंट किंवा एक ग्रुप त्या कंपाऊंडचं स्पेशल नेम सांगत असतो. आता बेन्झीनला CH3 ग्रुप अटॅच असेल तर बेन्झीनला आपण काय म्हटलं होतं, स्पेशल नेम काय दिलं होतं आपण,
बेन्झिनला CH3 अटॅच तर आपण काय म्हणतो तो टोलिन म्हणतो ना आपण, टोलिन. आता इथे ह्याला टोलिन म्हणणार आहे. आता इथं मिथाईल ग्रुप अटॅच असला कार्बन आपला ऑलवेज काय असणार आहे फर्स्ट, हा कार्बन काय येणार आहे सेकंड, हा काय येणार थर्ड, बरोबर आहे. 3 नंबरच्या कार्बनला NO2 ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे इथं आपण काय म्हणणार आहे 3 नायट्रो, पुढं काय म्हणणार टोलिन. किंवा बेन्झिनला CH3 असेल तर आपला काय म्हणणार टोलिन. आता 1,3 पोझिशनला आपण काय म्हणतोय कॉमन सिस्टीममध्ये बेन्झिनला 1,3 पोझिशनला सबस्टिट्यूट अटॅच तर काय म्हणतोय आपण मेटा म्हणतोय ना. मग ह्याचं नेम आणखी कसं येईल इथं मेटा नायट्रो टोलिन. याचं नेम आपलं काय आहे मेटा नायट्रो टोलिन. ओके. त्यानंतर बेन्झिनला OH अटॅच असेल आणि इथं खाली ब्रोमिन अटॅच असेल तर ह्याचं नेम आपलं काय होणार आहे. आता बेन्झिनला डायरेक्ट OH अटॅच असेल तर हे स्पेशल कंपाऊंड कुठला आहे फेनॉल म्हणतो ना आपण. बेन्झिनला डायरेक्ट OH असेल तर फेनॉल म्हणतोय आपण. त्यामुळं OH अटॅचला कार्बन ऑलवेज फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ओके. 4 नंबरला ब्रोमिन प्रेझेंट आहे, त्यामुळं हा सबस्टिट्यूएंट ब्रोमिनचा कसा लिहितो आपण ब्रोमो असं म्हणतो. त्यामुळे नेम काय होणार 4 ब्रोमो फेनॉल. नेम काय असेल आपलं 4 ब्रोमो फेनॉल. ओके. हेच आपल्याला कॉमन सिस्टीमनुसार सांगायचं असेल 1,4 पोझिशनला आपण काय म्हणतोय पॅरा असं म्हणतोय ना. त्यामुळे ह्याचं नेम काय दिलं पॅरा ब्रोमो फेनॉल. हे काय झालं आपलं पॅराब्रोमो फेनॉल. अंडरस्टँड. हे ब्रॅकेटमध्ये जे नेम दिले आहेत ते सगळे कॉमन नेम आहेत आणि वरती असणारे IUPAC नेम्स आहेत आपले. त्यानंतर आता नेक्स्ट रूल जो आहे तो आपला ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झिन डेरिव्हेटिव्हसाठी. आता बेन्झिनला 2 सबस्टिट्यूट अटॅच असताना आपण हे नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे. आता ट्राय सबस्टिट्यूट पाहिजे ओके 3 सबस्टिट्यूएंट बेन्झिनला प्रेझेंट असतील तर त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर हे आपल्याला कसं करायचं आहे बघा. 3 सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असताना IUPAC nomenclature of benzene for tri-substituted benzene derivatives. Tri-substituted benzene derivatives. ट्राय-सबस्टिट्यूट मध्ये 3 सबस्टिट्यूएंट बेन्झीन रिंगला डिफरंट पोझिशनला अटॅच असणार आहेत. आता ह्यासाठी रूल आहे आपला इफ मोर दॅन 2 सबस्टिट्यूएंट्स if more than if more than 2 substituents are attached to benzene ring, okay, if more than 2 substituents are attached to benzene ring, the numbers are used up. The numbers are used up to indicate their relative position, following the alphabetical order.
अल्फाबेटिकल ऑर्डर अँड लोएस्ट लोकंट रूल. And lowest locant rule. In some cases, common name of benzene derivatives is taken as parent compound. Okay, is taken as parent compound. बघा याच्यामध्ये if more than 2 substituents are added to benzene ring, numbers are used to indicate their relative position following the alphabetical order and lowest locant rule. Some cases common name of benzene derivatives is taken as a parent compound. Okay, बघा 2 पेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट असतील तर त्यांचे रिलेटिव्ह पोझिशन द्यायचं आणि नंतर त्यांची अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचं आणि लोएस्ट लोकंट रूल द्यायचा. लोएस्ट लोकंट रूल म्हणजे 3 सबस्टिट्यूएंटचे बेन्झीन रिंगला अटॅच आहेत ते मिनिमम पोझिशनला आले पाहिजेत. मॅक्सिमम पोझिशनला येतील अशी पोझिशन द्यायची नाही. चल का, मिनिमम लोकंटला आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, की आपली बेन्झीन आहे, की ह्यामध्ये इथं आपला ब्रोमीन असणार आहे, इथं ब्रोमीन असेल आणि ह्या ठिकाणी एक ब्रोमीन असेल. ओके, तर लक्षात घ्या. आपण आता नंबरिंग कसं करणार आहे आपण बघा. लोएस्ट लोकंट नंबर ह्याला आले पाहिजे. आता नंबरिंग कसं करायचं, सगळे 3 सबस्टिट्यूएंट बेन्झीन रिंगला अटॅच आहेत, मिनिमम पोझिशनला आले पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करणार लक्षात घ्या. इथं तुम्ही फर्स्ट कार्बन म्हणणार आहे, इथं सेकंड कार्बन, ओके, इथं थर्ड आणि इथं फोर्थ असं म्हणणार आहे. तुम्ही हे रिव्हर्स घेतला तर हे रॉंग येणार. 1 2 3 इथं 4 आलं, इथं 5 आलं, इथं 6 आलं. हे काय सोडून आहे, मॅक्सिमम पोझिशनला सगळे सबस्टिट्यूएंट आहे. लोएस्ट लोकंट रूल आला पाहिजे. पोझिशन ही मिनिमम नंबरला आली पाहिजे. त्यासाठी काय येणार आहे, इथं हा फर्स्ट कार्बनला ब्रोमीन येणार, इथं सेकंड पोझिशनला हा ब्रोमीन, इथं थर्ड आहे, इथं फोर्थ आहे. लक्षात आलं. त्यामुळे अशा 3 द्यायचं आहे. त्यामुळे आता पोझिशन द्या तुम्ही 1 2 4. 3 ब्रोमीन आहेत, त्यामुळे काय म्हणणार तुम्ही, ट्रायब्रोमो. काय होणार आहे, 1 2 4 ट्रायब्रोमो बेन्झीन. ह्याचं नेम काय आहे, 1 2 4 ट्रायब्रोमो बेन्झीन. ओके, नेक्स्ट बघा याच्यामध्ये NO2. तर NO2 आहे, हा आपला Cl आहे. आता इथं पोझिशन आपण कसं देणार आहे बघा. मिनिमम पोझिशनला सगळे आले पाहिजेत. आता 2 जवळ आहेत, तिकडं पहिल्यांदा नंबरिंग करायचं. ही दोन्ही एकमेकीच्या ॲडजस्टंट पोझिशनला आहेत. त्यामुळे इथं फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड करायचं नाही. हा इथं फर्स्ट घ्यायचा, हा इथं सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ येणार. ही 5th पोझिशन, ही 6th पोझिशन येणार आपली. तर बघा इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचं आहे. आता डिफरंट सबस्टिट्यूएंट असतील तर
क्लोरीन हा फर्स्ट आहे आणि नायट्रो ग्रुप आपला कसा येणार, सेकंड येणार. 1 नंबरला क्लोरीन आहे, क्लोरीनला काय म्हणणार आपण, क्लोरो असं म्हणणार. नेम कसं आहे ना, मग 1 क्लोरो असं म्हणणार आपण. 1 क्लोरो 2 4 कॉमा द्यायचं 2, ओके 2, 4. 2 नायट्रो ग्रुप आहेत त्यामुळे डाय नायट्रो असं म्हणायचं. ओके 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रो आणि काय येणार, बेन्झीन. ओके असं मिनिमम पोझिशनला सबस्टिट्यूट आले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा पुढचा एखादा असा असेल, इथं मिथाइल ग्रुप असेल, इथं सुद्धा मिथाइल ग्रुप असेल आणि इथं आपला ब्रोमीन असेल. ओके तर इथं नंबरिंग कसं करायचं आहे बघा. याच्यामध्ये मिनिमम पोझिशनला सबस्टिट्यूट आले पाहिजेत. इथं फर्स्ट घेणार आपण, इथं सेकंड, इथं थर्ड आणि इथं फोर्थ घेणार. ओके 2 ॲडजस्टंटला आहेत तिकडून नंबरिंग करायचं, 2 एकमेकाजवळ आहेत तिकडून नंबरिंग करायचं. पण करत असताना हे 1 2 3 असे केलं तर हे हायर पोझिशन येणार. लोएस्ट लोकन टूल आला पाहिजे आपला. ओके हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड, फोर्थ आणि अल्फाबेटिकल ऑर्डर आता लिहायचा. ब्रोमीन आपला फर्स्ट येणार, मिथाइल नंतर येणार. त्यामुळं नेम कसं होणार, 4 ब्रोमो. 4 ब्रोमो 1 टू पोझिशनला मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. 4 ब्रोमो कमा 1 2 डायमिथाइल, 2 मिथिल ग्रुप आहे त्यामुळे डायमिथाइल असं म्हणायचं. ओके डायमिथाइल आणि लास्टला बेन्झीन असं म्हणायचं. 4 ब्रोमो 1 2 डायमिथाइल बेन्झीन. लक्षात आलं, 4 ब्रोमो 1 2 डायमिथाइल बेन्झीन अशा पद्धतीने येणार आहे. लक्षात देत. ओके त्यानंतर पुढचा आपण कंपाऊंड घे ह्याच्यामधला NO2. इथं Cl असणार आहे, इथं पण आपला Cl असणार आहे. तर ह्यामध्ये नंबरिंग कसं होणार बघा. मिनिमम पोझिशनला कुठले ग्रुप्स आहेत ना आपल्या इथं, आता 2 ॲडजस्टंटला आहेत तिकडं मिनिमम पोझिशन असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टार्ट करणार आहे, इथं फर्स्ट देणार, त्यानंतर डायरेक्ट इकडं जाणार मिनिमम पोझिशनला, इथं सेकंड, इथं थर्ड, इथं फोर्थ येणार, त्यानंतर इथं फिफ्थ आणि इथं सिक्स्थ होणार. ओके मिनिमम पोझिशनला सगळे ग्रुप आले पाहिजेत. आता मग पोझिशन द्या. 1 नंबरला कोण आहे आपला, मिथाइल ग्रुप आहे. 2 नंबरला क्लोरीन आहे आणि 4 नंबरला नायट्रो आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर सगळ्यांचं घ्यायचं. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार कसं असणार आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिला कोण येणार, क्लोरीन येणार ना. त्यामुळे क्लोरीन कसं लिहिणार, 2 क्लोरो पोझिशन द्यायचं आहे, 2 क्लोरो. त्यानंतर परत बघा क्लोरीन नंतर कोण येणार, नायट्रो येणार का मिथाइल ग्रुप येणार आहे, मिथाइल 1 मिथाइल. 1 नंबरला मिथाइल ग्रुप आपण घेतला आहे, 1 मिथाइल. त्यानंतर 4 नंबरला कोण आहे, नायट्रो ग्रुप आहे. त्यामुळे पुढं काय होणार आहे, 4 नायट्रो आणि लास्टला काय येणार, पॅरेंट नेम बेन्झीन. ओके 4 क्लोरो 1 मिथिल 4 नायट्रो बेन्झीन. ओके अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं नेम लिहिता येणार. अंडरस्टँड. त्यानंतर पुढचा एक कंपाऊंड घ्या. ह्याच्यामध्ये सेम बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला आपले इथं OH ग्रुप आहे, त्यानंतर इथं आपला Cl आहे, त्यानंतर नेक्स्ट इथं कोण आहे आपला NO2 आहे. ओके तर ह्यामध्ये ह्या 3 सबस्टिट्यूंटपैकी एक सबस्टिट्यूएंट स्पेशल नेम सांगतो कंपाऊंडचं. कोण सांगतो सांगा. बेन्झीनला OH असेल तर आपण काय म्हणतो, फिनॉल म्हणतो ना.
बेन्झिनला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच तर आपण काय म्हणतोय फेनॉल असं म्हणतोय. त्यामुळे OH अटॅचला कार्बन असणार आहे तो आपला फर्स्ट कार्बन असणार आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा असणार आहे तो फोर्थ असणार आहे. ओके, लक्षात द्या. त्यामुळे आता हे स्पेशल नेम सांगतो, तिन्हीपैकी 3 आपले सबस्टिट्यूएंट झालेत, त्यातला एक सबस्टिट्यूएंट त्या कंपाऊंडचं स्पेशल नेम सांगत असतो. त्यामुळे आता हे फिनॉल होणार आहे, 2 नंबरला क्लोरीन आहे, 4 नंबरला नायट्रो आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. ओके, 2 क्लोरो होणार, 2 क्लोरो 4 नायट्रो आणि पुढे काय म्हणणार तुम्ही फिनॉल. ओके, 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. ओके, असं याचं नेम होईल. त्यानंतर पुढचा कंपाऊंड बघा, ह्याच्यामध्ये बेन्झिन आहे. बेन्झिनला आपला NH2 ग्रुप अटॅच आहे. इथं आहे तो ब्रोमीन आहे, हा ब्रोमीन, हा पण आपला ब्रोमीन आहे. आता इथं सबस्टिट्यूएंट आपले किती आहेत, टोटल सबस्टिट्यूएंट आपले 1 2 3 4 सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत. ह्यातला एक सबस्टिट्यूएंट स्पेशल नेम सांगत असतो कंपाऊंडचं. बेन्झिनला NH2 अटॅच असेल तर आपण काय म्हणतोय ॲनलिन असं म्हणतोय. ओके, बेन्झिनला NH2 असेल तर ॲनलिन. हा कार्बन आपला फर्स्ट सेंड आहे, त्यामुळं हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ. ओके, सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ पोझिशनला ब्रोमीन हा सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. ब्रोमीनला आपण नाव काय देतोय, ब्रोमो असं म्हणतोय. पोझिशन द्या, 2,4,6 करायचं, 246 करायचं ना. ओके, 2 4 6 ट्रायब्रोमो म्हणायचं, 3 ब्रोमीन असल्यामुळं ट्रायब्रोमो आणि लास्टला आपलं येणार बेन्झिन. ओके, 2 4 6 ट्रायब्रोमो बेन्झिन. अंडरस्टँड. नेक्स्ट बघा, ह्यामध्ये इथं OCS3 आहे. ओके, अंडरस्टँड, OCS3. त्यानंतर इथं आहे तो CS3 आहे. त्यानंतर नेक्स्ट इथं कोण आहे आपला Cl आहे. आता लक्षात घ्या, बेन्झिनला तर 3 सबस्टिट्यूएंट आहेत, त्यातला एक सबस्टिट्यूएंट बेन्झिनचं स्पेशल नेम सांगतोय. कोण आहे सांगा. बेन्झिनला OCS3 अटॅच असेल तर काय म्हणतोय आपण, बेन्झिनला OCS3 अटॅच असेल तर ॲनिसोल म्हणतोय आपण, ॲनिसोल. मग आता इथं नेम देणार आहे आपण, ह्याचं नेम आपलं कसं येणार बघा. ह्याच्यामध्ये इथं कार्बन फर्स्ट सेंड आहे OCS3, बेन्झिनला अटॅच तर स्पेशल नेम सांगतो. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ एंड आहे. त्यामुळे नेम आपलं काय येणार, 2 क्लोरो 4 मिथिल आणि पुढं काय लिहिणार आपण ॲनिसोल. ओके, 2 क्लोरो 4 मिथाइल ॲनिसोल असं आपण म्हणणार आहे. लक्षात. अशा पद्धतीने हे ट्राय सबस्टिट्यूएंट बेन्झिन डेरिव्हेटिव्हचं नॉमेनक्लेचर होतं. ओके, इथं आपलं नॉमेनक्लेचर इथं संपलेलं आहे आपलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण ह्याच्यामध्ये आता आयसोमेरिझम स्टडी करणार आहे. आयसोमेरिझम आयसोमेरिझम कसा असणार बघा. आयसोमेरिझम कसा म्हणायचं आहे ते आपण आता स्टडी करणार आहे. आयसोमेरिझम द कंपाऊंड. आयसोमेरिझमचे 2 मेन टाईपमध्ये क्लासिफिकेशन आहे आपलं, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके, आणि मग स्ट्रक्चरलमध्ये परत आपले चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड टाटोमेरिझम हे आहे. आणि स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये आपले जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम हे 2 टाईप्स आहेत. ओके, आता आयसोमेरिझमचं क्लासिफिकेशन आपण करणार आहे.
आयसोमेरिझम म्हणजेच काय, द फिनॉमिनन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ, ओके, फिनॉमिनन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ टू ऑर मोर कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणत असतो. असेल का, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर आपण त्याला आयसोमेरिझम असं म्हणत असतो. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला म्हणतो आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे ओके, ज्या फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या इलेमेंटच्या ॲटमचे नंबर किती आहेत हे सांगितलं असतं. कार्बनचे नंबर किती, हायड्रोजनचे नंबर किती, त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. आयसोमेरिझम, आता याचं क्लासिफिकेशनचा चार्ट जो आहे तो आपण इथं सांगणार आहे. कसं असणार आहे बघा, आयसोमेरिझम, आयसोमेरिझम टू मेन टाईप्समध्ये याचं क्लासिफिकेशन होतं आहे आयसोमेरिझमसाठी. फर्स्ट याच्यामध्ये ओके, फर्स्ट इथं जो आहे आपला तो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. पहिला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि सेकंड याच्यामध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम हे दोन मेन टाईप झाले. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये परत क्लासिफिकेशन आहे. पहिल्या याच्यामध्ये चेन आयसोमेरिझम, सेकंड याच्यामध्ये चेन आयसोमेरिझम नंतर सेकंड पोझिशन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम. नेक्स्ट याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. त्यानंतर नेक्स्ट आपल्या इथं मेटामेरिझम, ओके, मेटामेरिझम. आणि त्यानंतर जो आहे तो आपला टाटोमेरिझम. ओके, हे चार टाईप्स आहेत आपले. ओके, चेन आयसोमेरिझम, पोझिशन, फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम आणि टाटोमेरिझम हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये येतात. हे टोटल 5 टाईप्स आहेत. त्यानंतर स्टेरिओ आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये 2 आहेत. त्यामध्ये फर्स्ट त्याच्यामध्ये जो आहे तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि नेक्स्ट आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम हे टोटल क्लासिफिकेशन आहे आयसोमेरिझमसाठी. ओके, आता आपण सुरुवातीला आयसोमेरिझम कशाला म्हणायचं हे आपण आता स्टडी करणार आहे. आयसोमेरिझम काय असतं लक्षात घ्या. आयसोमेरिझम की ते आपल्याला बघायचं. आयसोमेरिझम म्हणजेच काय, द फिनॉमिनन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ phenomenon of existence of 2 or more compounds having same molecular formula. Okay,
हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. इज कॉल्ड आयसोमेरिझम. ओके, त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतला CH3 बघा इथं OH, CH3 CH2OH असं आपण एक घेतलं असेल. आणि सेकंड CH3OCH3 असं आपण घेतलं असेल. हे दोन कंपाऊंड्स आहेत. दोन्ही कंपाऊंड आपले कसे आहेत, डिफरंट आहेत. टू ऑर मोर डिफरंट कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. बघा इथं कार्बन किती आहेत, 2 आहेत ना याच्यामध्ये. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा आहे बघा. मॉलिक्युलर फॉर्म्युला MF, कार्बन 2 आहेत त्यामुळे आपण इथं काय लिहिणार, C2. हायड्रोजन किती आहेत बघा, इथं 3 आहेत, इथं 2 5 आणि हा एक 6, म्हणजे H किती झाले आपले 6 आले. ऑप्शन किती आहे, एकच आहे ना, त्यामुळे काय लिहिणार आपण C2H6O. ओके, इथं सुद्धा बघा ह्याचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे की नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स. बघा इथं कार्बनचे किती आहेत ॲटम्स, 2च आहेत, C2. हायड्रोजन किती आहेत, इथं 3 आहेत, ह्या साईडला 3 आहेत, 6 आले. ऑप्शन एकच आहे, त्यामुळे C2H6O आहे की नाही. ओके, म्हणजे ही दोन कंपाऊंड्स एकमेकाचे काय आहेत, आपले आयसोमर्स आहेत, लक्षात घ्या. ओके, दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोमेरिझम. अंडरस्टँड. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे की नाही, तर C2H6O. ओके, त्याला आयसोमेरिझम म्हणणार आहे आपण. आणि आता आयसोमेरिझमचे आपले 2 टाईप्स आहेत. कुठले आपले, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि नेक्स्ट कुठला आपला स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके, तर सुरुवातीला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय हे आपण आता स्टडी करणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम structural isomerism स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय लक्षात घ्या. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, 2 or more compounds having same molecular formula but different structural formulae. 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ओके, बघा when 2 or more compounds having same molecular formula but different structural formula. बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो. ओके, इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ह्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतोय. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल आपण इथे घेतलं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतला C2H6O. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल. कार्बन 2, हायड्रोजन 6 आणि एक ऑप्शन असणार आहे. ह्यामध्ये बघा CH3 CH2OH हा एक कंपाऊंड आहे. ओके, आणि दुसरा आपलं इथं
CH3OCH3. स्ट्रक्चर वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. इथं 2 कार्बन अटॅच आहेत, त्यानंतर OH अटॅच आहे. इथं CH3 आहे, O आहे, CH3 आहे. ओके, दोन्ही कंपाऊंड्स आहेत. ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु स्ट्रक्चर सेम नाही, लक्षात घ्या. स्ट्रक्चर वेगवेगळं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि त्यातल्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आयसोमर असं म्हणायचं. ही दोन्ही एकमेकाच्या आयसोमर्स आहेत. त्यानंतर दुसरा आपला याच्यामध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम काय सांगतोय बघा. स्टेरिओ आयसोमेरिझम, डिफरंट कंपाउंड हॅव्हिंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. स्टेरिओ आयसोमेरिझम. नेक्स्ट आहे आपला ह्यातला स्टेरिओ आयसोमेरिझम. द डिफरंट different compounds, the different compounds having same molecular formula. molecular formula आपला सेम असणार आहे. having same molecular formula but two different compounds having same structural formula म्हणा, but different having same structural formula. having same structural formula but different relative arrangement, but different spatial arrangement of groups or atoms, but different spatial arrangement of different compounds having same structural formula but different spatial arrangement of atoms. different spatial arrangement of atoms or groups, atoms or groups in space. लक्षात, स्पेसमध्ये ह्यांची अरेंजमेंट ही डिफरंट असते. डिफरंट कंपाऊंड्स आहेत, जरी त्यांचं स्ट्रक्चर सेम असलं तरी काय असणार आहे. ओके, स्पॅशल अरेंजमेंट म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये अरेंजमेंट असणार आहे. स्पेसमध्ये ती डिफरंट असते, लक्षात घ्या, सेम असत नाही. ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. कुठले आपले जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि कुठला आपला दुसरा ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे. जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. तर जॉमेट्रिकल याच्यामध्ये काय बघा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये 2 or more compounds same structural formula but different spatial arrangement of groups. इथं restricted rotation around कार्बन कार्बन डबल बॉन्ड होत असतं. ओके, आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इथं आपल्याला कार्बन कार्बन रोटेशन जवळ रिस्ट्रिक्टेड रोटेशन दाखवतो. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, जॉमेट्रिकलमध्ये 2 असतात. एक सिस आयसोमर असतो आणि दुसरा असतो तो ट्रान्स आयसोमर असतो. सिस आणि ट्रान्स आयसोमर जॉमेट्रिकलमध्ये. सिसमध्ये सिमिलर ग्रुप्स लाईज ऑन दी सेम साइड ऑफ डबल बॉन्ड. सेम साइड ऑफ डबल बॉन्ड. हे डबल बॉन्डच्या सेम साइडला असतात. अँड ट्रान्स आयसोमरमध्ये सिमिलर ग्रुप
लाईज ऑन दी डिफरंट साइड ऑफ डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या डिफरंट साईडला सिमिलर ग्रुप आपले प्रेझेंट असतात. आता आपण इथे एक स्ट्रक्चर काढलं. कंपाऊंड आता आपण घेऊया. CH3CH डबल बॉन्ड CH2 हे आपलं कंपाऊंड आहे. ओके, हे आपलं कंपाऊंड आहे. ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनच्या मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, बरोबर आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? ब्यूटूइन. चल का, ब्यूटूइन असं म्हणणार आहे. ओके, इथं बघा, हेच आपल्याला कसं दाखवता येतं बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवायचं असं. आता ह्या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे CH, इथं CH2 दाखवला आपण, परत इकडं CH2, परत इथं आपला CH2. लक्षात आहे. इथं बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डच्या एकाच साईडला सिमिलर ग्रुप आलेत का? एकाच साईडला हायड्रोजन आलेत. आणि खाली कसं आहे, एका साईडला दोन CH2 आलेत का नाही? की सिमिलर ग्रुप एकाच साईडला आहे डबल बॉन्डच्या, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला काय म्हणणार आहे? सिस आयसोमर म्हणणार आहे. हा आपला काय असणार आहे? सिस असणार. आणि ह्याचं नेम ब्यूटूइन आहे, म्हणून ह्याला काय म्हणणार आहे? सिस ब्यूटूइन म्हणणार आपण. चल का, सिस ब्यूटूइन की असे याला म्हणणार आहे आपण. लक्षात आलं. तर हेच आपलं आणखी कसं लिहिता येतं बघा. मग काय शब्द इथं सिमिलर ग्रुप कसं आहेत? एकमेकाच्या अपोजिट गेले एक नाही, सारखे ग्रुप एकमेकाच्या अपोजिट आहेत. CH2 ह्या CH2च्या अपोजिट आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं आहे? ट्रान्स आयसोमर. तर का, ट्रान्स आयसोमर. जॉमेट्रिकलमध्ये सिस ट्रान्स असतात. सिमिलर ग्रुप लाई ऑन द अपोजिट साईड ऑफ अ डिफरंट साईड ऑफ डबल बॉन्ड, त्यामुळे ह्याला काय म्हणणार तुम्ही? ट्रान्स. कंपाऊंड सेम आहे, कुठलं? ब्यूटूइनच आहे. ह्याला काय म्हणणार? ट्रान्स ब्यूटूइन. ओके, अशा तीन हे असणार आहे ट्रान्स ब्यूटूइन. ओके, लक्षात आलं का? हे ट्रान्स ब्यूटूइन आणि हा सिस ब्यूटूइन. इथं काय म्हणलं आहे? डिफरंट कंपाऊंड्स हॅविंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ आयटम्स और ग्रुप्स इन स्पेस. आता हे सिस ब्यूटूइन आहे, ट्रान्स ब्यूटूइन आहे. दोघांचं स्ट्रक्चर सेमच आहे. अरेंजमेंट कार्बन हायड्रोजनची सेम आहे. फक्त कसं आहे, ग्रुपची अरेंजमेंट जे आहे, ॲटमची किंवा ग्रुपची अरेंजमेंट आहे ती कसं आहे? सेम नाही ना. इथं एका साईडला सिमिलर ग्रुप्स आहेत, इथं डिफरंट साईडला सिमिलर ग्रुप्स आहेत. अरेंजमेंट कसं आहे आपली? डिफरंट आहे की नाही? हायड्रोजन CH2 ग्रुपची अरेंजमेंट डिफरंट आहे. स्पेशल अरेंजमेंट म्हणजे काय? स्पेसमध्ये लक्षात घ्या, 3 डायमेन्शनमध्ये ह्यांची अरेंजमेंट स्पेसिफिक असते, म्हणून त्याला स्पेशल अरेंजमेंट असं म्हणलं जातं. ओके, हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम असतो. आणि दुसरा याच्यामधला स्टेरिओ आयसोमेरिमधला ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, हा आपला 12th स्टँडर्डला आहे. ओके, आता ह्या टॉपिकमध्ये फक्त आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम स्टडी करणार आहे. ओके, हे फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये काय असतं हे सांगितलेलं आहे. आता इथं स्टेरिओ आयसोमेरमधला सेकंड जो आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय असतं बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये द कंपाऊंड्स हॅविंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ आयटम्स और ग्रुप्स इन स्पेस. ओके, इथं मिरर इमेज असतात. द कंपाऊंड्स हॅविंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट दीज आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज ऑफ इच अदर. हे दोन्ही एकच कंपाऊंड असतं, त्यांच्या मिरर इमेज जर बघितल्या असतं तर त्या नॉन सुपर इम्पॉसिबल असतात, म्हणजे ते एकमेकावरती तंतोतंत जुळत नाहीत. कंपाऊंड्स हॅविंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट मिरर इमेज ऑफ इच अदर. बघा कसं असतं ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये, एक डेक्स्ट्रो असतो आणि एक लिव्हो असतो. डेक्स्ट्रोला आपण स्मॉल डीनं सांगतो, लिव्होला स्मॉल एल. ह्यालाच आपण प्लस आणि म्हणतो आणि लिव्होला मायनस असं म्हणतो. ओके, इथं बघा
समजा आपण एक कंपाऊंड घेतला असली तर एक्झाम्पल CS3CHOH COH हे आपलं कंपाऊंड आहे. ओके, सेम कंपाऊंड्स हॅव्हिंग ओके डिफरंट मिरर इमेज ऑफ इच अदर, द कंपाऊंड्स विच आर नॉन सुपरइम्पॉसिबल मिरर इमेज ऑफ इच अदर, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. ओके, कसं असतं इथं बघा, इथं CS3 आहे, इथं C ह्या कार्बनला कोण आहे, एक OH अटॅच आहे, एक H अटॅच आहे, खाली कोण आपला COOH. ओके, CS3 ह्या कार्बनला OH आणि H आहे ना, COH. परत बघा इथं आपण आता मिरर ठेवला, इथं मध्ये आपण मिरर ठेवले असेल M, हे आपण मिरर ठेवला असेल. ओके, तर मिररमध्ये बघितल्यानंतर ही कसा दिसणार कंपाऊंड, ह्याच्या पुढं मिरर ठेवले आपण तर कसा दिसणार आहे, हा वरती असताना CS3 आहे तसं दिसणार ना, खालचा हा C ॲज इट इज, खाली असताना COH सुद्धा आपल्याला ॲज इट इज दिसणार आहे. फक्त चेंजेस कुठं होणार आहेत, OH हा इकडं राईटला आहे, तू कुठे येणार लेफ्टला, आणि H आपला लेफ्टला आहे, तू कुठं जाणार आहे राईटला जाणार. बरोबर आहे की नाही, अशी मिरर इमेज दिसेल का नाही. आपण आता मिरर समोर आपण उभं राहिलो तर आपलं काय होतं, लेफ्ट हँड साईड हा राईट हँड साईड दिसत असतो आणि राईट हँड साईड हा लेफ्ट हँड साईड दिसत असतो. चल का, मग ह्या दोन्ही इमेज कसे असतात, नॉन सुपर इम्पॉसिबल, म्हणजे एकमेकावरती तंतोतंत हे मॅच होत नाहीत. आता हे उचलून आपण ह्याच्यावरती ठेवलं तर ह्या CS3ला हा CS3 मॅच होतो आहे, COHला COH बसतो आहे बरोबर, कार्बनला कार्बन बसतो आहे, परंतु हा OH या Hवरती जातो आहे आणि H हा OH वरती जातो आहे. म्हणजे परफेक्ट इथं मॅच होतात का, होत नाहीत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज असतात. त्यांना आपण काय म्हणणार आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. चल का, म्हणजे आता इथं OH आपला राईट हँड साईडला आहे, राईट हँड साईडला आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं, D और डेक्स्ट्रो असं म्हणायचं, D और प्लस. चल का, आणि इथं OH लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून ह्याला L और मायनस असं म्हणायचं, लिव्हो और मायनस. चल का, हे आपण असं राईट हँड साईडला फिरवलं तर हे असं फिरलं रे. चल का, ही बॉन्ड असे फिरले तर ही राईट हँड साईडने फिरले ना असेल. चल का, तर हे कसं दिसणार, OH इकडे येणार आहे, H तिकडे जाणार. ही परत असं लेफ्ट हँड साईडने फिरले असेल, ही परत असं कसं होणार आहे, लिव्हो ना लेफ्ट हँड साईडनं असेल. ओके, लेफ्ट हँड साईडनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरलं आपलं तर कसं येणार आपलं, हे L और मायनस म्हणायचं त्याला. हा डेक्स्ट्रो आणि लिव्हो असतो ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. म्हणजे थोडक्यात आपल्याला P जर तुम्ही P लेटर आपलं मिरर समोर तुम्ही धरला असेल तर ते कसं दिसणार आहे तुम्हाला, Q दिसणार ना, बरं एक नाही, अशा पद्धतीने हे असतं. आणि B धरला तर हे B कसं दिसणार आहे, हे असं दिसतं, बरं एक नाही. तशा पद्धतीने हे लक्षात घ्या की ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे. हे नेक्स्ट इयरला आपण स्टडी करणार आहे. लक्षात ही स्टेरिओ आयसोमेरिझममधले दोन टाईप्स आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. अंडरस्टँड. त्यानंतर बघा नेक्स्ट आता याच्यामध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम नंतर आता ह्या टॉपिकमध्ये आपण स्टडी करणार आहे कुठला आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम स्टडी करणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन आपण सांगितले, टू ऑर मोर कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतोय. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे आपले टोटल 5 टाईप्स आहेत, ते आपण आता स्टडी करणार आहे. पहिल्या याच्यामधला कोण आहे, चेन आयसोमेरिझम. तो आता आपण बघूया. चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम कशाला म्हणायचं बघा, चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम, टू और मोर कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. टू और मोर कंपाउंड्स having same molecular formula
दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, बट डिफरंट पॅरेंट चेन और कार्बन स्केलेटन, डिफरंट पॅरेंट चेन और कार्बन स्केलेटन, डिफरेंट पॅरेंट चेन और कार्बन स्केलेटन, डिफरंट पॅरेंट चेन और कार्बन स्केलेटन. लक्षात आलं. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु त्यांची पॅरेंट चेन किंवा कार्बन स्केलेटन वेगळं असतं. बघा एक्झाम्पल आपण इथे घेऊया. ह्याला आपण चेन आयसोमेरिझम म्हणणार आहे आणि त्यातल्या आयसोमरला आपण चेन आयसोमर्स असं म्हणणार आहे. एक्झाम्पल, इथं आपण घेतला हा कंपाऊंड आहे. ओके, बघा याच्यामध्ये ह्याला आपण काय म्हणणार, बघा किती कार्बन्स आहेत टोटल याच्यामध्ये, 4 कार्बन्स आहेत. 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला आहे आपला, 4 कार्बन हा कोण आहे, 4 कार्बनचा कोण झाला, ब्युटेन झाला. इथं 4 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये आहेत. दुसरा आपण घेतला CH3 CH CH3 CH3 हा कंपाऊंड घेतला. इथं सुद्धा कार्बन ॲटम किती आहेत, 4च आहेत ना, परंतु इथं मला सांगा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे दोघांच्यात किती आपले मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये कार्बन हायड्रोजन सेम आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा किती आपला, मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन 4 आहेत आणि हायड्रोजन आपले किती आहेत, 10 आहेत. C4H10 हाच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ना आपला दोघांचा आहे. दोघांच्यामध्ये सेम कार्बन ॲटम्स आहेत का नाही, हायड्रोजन पण सेम आहेत, परंतु पॅरेंट चेन आणि कार्बन स्केलेटन त्यांचं डिफरंट असतं. पॅरेंट चेन बघा किती कार्बनचे येतं, पॅरेंट चेन म्हणजे लॉंग चेन कार्बनचे किती कार्बनचे येतं, 1 2 3 4 कार्बनची पॅरेंट चेन आहे. किंवा कार्बनचं स्केलेटन, कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनची अरेंजमेंट, इथं 4 कार्बनची चेन आहे लक्षात घ्या. आणि इथं मला सांगा कार्बनची चेन किती कार्बनचे आहे, फर्स्ट सेकंड थर्ड 3च कार्बन येतात चेनमध्ये. एक कार्बन कुठं जातो आहे, ब्रँचिंगमध्ये जातो आहे ना, म्हणजे इथं कार्बन स्केलेटन किंवा पॅरेंट चेन डिफरंट आहे की नाही. कार्बन स्केलेटन किंवा आपलं पॅरेंट चेन डिफरंट आहे की नाही याच्यामध्ये. इथं 3 कार्बनची चेन आहे, इथं किती आपली 4 कार्बनची चेन आहे, म्हणजे कार्बनच्या चेन लेंथमध्ये डिफरन्स येतो आहे ना, म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, चेन आयसोमेरिझम असं म्हणतोय. इथं 4 कार्बनची चेन आहे, इथं आपली 3 कार्बनची चेन आहे. ओके, आता हा जो कंपाऊंड आहे ह्याचं 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, म्हणून आपण काय म्हणतोय 2 मिथाइल. आणि पुढं 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला होणार मग, प्रोपेन. हे आपण IUPAC नेम सांगितलं आहे का. कॉमन नेम कसं होणार आहे यांचं रे, आपण इथं N ब्युटेन असं म्हणतो, नॉर्मल ब्युटेन, सगळे कार्बन स्ट्रेट चेनमध्ये. आणि सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे तर आपण काय म्हणतोय, आयसो म्हणतोय. आणि पुढं ब्युटेन, टोटल कार्बन 4 आपले, हे आयसोब्युटेन कॉमन नेम झाला. ओके, दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु यांची पॅरेंट चेन किंवा कार्बन स्केलेटन कसं आहे आपलं डिफरंट आहे लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणणार आहे, चेन आयसोमेरिझम. कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स होते. इथं 4 कार्बनची चेन आहे, इथं 3 कार्बनची चेन आहे. ओके, 4 कार्बनची चेन आपल्या ह्याच्यामध्ये. ओके, 4 कार्बन चेन आणि इथं आपली किती आहे रे, 3 कार्बन चेन. ओके, 3 कार्बनची चेन आहे आपली. त्यामुळे हे दोन्ही कसे आहेत आपले, चेन लेंथमध्ये डिफरन्स येत असेल तर हे आपले चेन आयसोमर्स होणार. ह्याला काय म्हणणार आपण, चेन आयसोमर्स. लक्षात, ही दोन्ही एकमेकाचे चेन आयसोमर्स आले की कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स येतो ना. लक्षात आहे ना, चेन आयसोमेरिझम कशावर म्हणायचं समजले ना.
ओके, 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, परंतु त्यांची पॅरेंट चेन किंवा कार्बन स्केलेटनमध्ये डिफरंट असणार आहे. पॅरेंट चेन इथं आपली कसं आहे 4 कार्बनची आणि 3 कार्बनची, म्हणजे कार्बनच्या चेन लेंथमध्ये डिफरन्स येतो आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, चेन आयसोमर्स असं म्हणायचं. अंडरस्टँड. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे चेन आयसोमेरिझम. नंतर पुढचा जो आयसोमेरिझम आहे तो पोझिशन आयसोमेरिझम. हा समजला आहे का सगळ्यांना? ओके, नेक्स्ट आता पोझिशन आयसोमेरिझम. नेक्स्ट आहे तो पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. तर पोझिशन आयसोमेरिझम मध्ये काय असतं बघा, द फेनॉमेनॉन इन विच different compounds having same functional group at different position. On the parent chain. Is known as a position isomerism. पोझिशन आयसोमेरिझम मध्ये 2 डिफरंट कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप, आपला फंक्शनल ग्रुप जो आहे हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप. 2 डिफरंट कंपाऊंड असतात, दोन्ही कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतो. कुठं? आणि तो फंक्शनल ग्रुप कुठं असतो? पॅरेंट चेनच्या डिफरंट पोझिशनला असतो. ओके, 2 कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असते, त्याला आपण काय म्हणणार आहे? 2 कंपाऊंडमधला फंक्शनल ग्रुप सेम असणार आहे, फक्त त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असणार आहे, त्याला आपण पोझिशन आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. समजले काय सांगितलं आपण? 2 कंपाऊंड्स आहेत, त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेमच असणार आहे, फक्त त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन कशी असणार आहे? डिफरंट कार्बनला असणार आहे. ओके, एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्या. समजा आपण इथे घेतला CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 हा कंपाऊंड असेल, आणि दुसरा आपण घेतला CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा पण कंपाऊंड घेतला. आता मला सांगा, हे दोन्ही कंपाऊंड सेम आहेत का? हा पण डिफरंट आहे आणि हा पण डिफरंट आहे, पण ह्या डिफरंट जरी कंपाऊंड डिफरंट असले तरी ह्यांच्यातला फंक्शनल ग्रुप सेम आहे की नाही? फंक्शनल ग्रुप सेम आहे की नाही? कुठला फंक्शनल ग्रुप आहे इथं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये कुठला असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये अल्किन असणार ना, अल्किन. मग इथं अल्किन आहे, इथं पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथं पण अल्किन आहे. कंपाऊंड डिफरंट आहेत, परंतु त्यांच्यामधला फंक्शनल ग्रुप कसा आहे? सेमच आहे ना. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथं पण आपला कार्बन कार्बन डबल बॉन्डच फंक्शनल ग्रुप आहे. ओके, आणि ही फंक्शनल ग्रुपची पोझिशन आपली कुठं असणार आहे? हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन ऑन दी पॅरेंट चेन. पॅरेंट चेन किती कार्बनचं आहे बघा इथं? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि इथे किती आहे? 4th आहे. इथं पण तर बघा, नंबरिंग कुणीकडून स्टार्ट करतोय आपण? ज्या साईडनं फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिकडून, डबल बॉन्ड जवळ आहे इथून, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि इथं कोण येणार? 4th येणार. दोन्ही कंपाऊंड मला फंक्शनल ग्रुप सेम आहे, परंतु पोझिशन वेगळे आहे फंक्शनल ग्रुपची. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट पोझिशन ऑन दी पॅरेंट चेन. इथं मला सांगा फंक्शनल ग्रुप कुठं आहे? किती नंबरचा कार्बन एटम प्रेझेंट आहे? सेकंड आणि थर्डमध्ये. आणि इथं कुठं आहे?
1 आणि 2च्या मध्ये फंक्शनल ग्रुप दोघांच्या सेम आहे, फक्त पोझिशन डिफरंट आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, पोझिशन आयसोमेरिझम. मग ह्या कंपाऊंडचं नेम काय येणार आहे सांगा. IUPAC नॉमेनक्लेचर आपण बघितलं आता, काय नेम येणार आहे ह्या कंपाऊंडचं. ब्यूट काय येणार, 2 बरोबर ना. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, अल्किन आहे. इथं 1 नंबरला घेतोय आपण, हे काय येणार आहे, ब्यूट 1 चल का, हे ब्यूट 1 1 नंबरलाच डबल बॉन्ड आहे आपला. अंडरस्टँड. ब्यूट 2 आणि 1 2 कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असते फक्त. ओके, इथं 2 3च्या मध्ये, इथं 1 2च्या मध्ये फंक्शनल ग्रुप आहे. लक्षात आलं ना. ओके, हा आपला पोझिशन आयसोमेरिझम झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघूया आता फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. तर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम कसा असणार बघा. फंक्शनल ग्रुप आयसोमर डिफरंट कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. के 2 कंपाउंड्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु फंक्शनल ग्रुप डिफरंट असतात. द फेनॉमिनन इन विच डिफरंट कंपाउंड्स, द फेनॉमिनन इन विच compounds having same molecular formula, compounds having same molecular formula, molecular formula same असतो. compounds having same molecular formula but different functional groups. Compounds having same molecular formula but different functional groups. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु फंक्शनल ग्रुप हे डिफरंट असतात. एक्झाम्पल बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण इथे घेऊया, सेम आपण इथे यूज करूया. C2H6O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला 2 or more कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. इथं बघा कसं निघणार आहे, स्ट्रक्चर बघायचं आपलं. CH3CH2OH, कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 6 आहेत का बघा, 3 आणि 2 5 आणि हा 6, ऑप्शन 1 आहे. C2H6 वाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता हेच कंपाऊंड बघा, CH3OCH3. ओके, कार्बन 2च आहेत, हायड्रोजन 6 आहेत, 1 ऑप्शन आहे. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का रे, परंतु फंक्शनल ग्रुप सेम आहे का. इथं फंक्शनल कुठला आहे, OH आहे, म्हणजे कोण आहे रे, अल्कोहोल. आणि इथं कुठला आहे रे, इथं इथर आहे ना, ऑप्शन 2 अल्किल ग्रुप ॲडेस आहे. इथं इथर आहे, ह्याचं नेम आहे आपलं इथाइल अल्कोहोल. आणि हा आपला कुठला आहे, दोन्ही साईडला मिथिल ग्रुप आहे, डायमिथिल इथर. ही पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघितलं आहे आपण आता. इथाइल अल्कोहोल आणि डायइथिल इथर ही 2 कंपाऊंड्स आहेत, ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु फंक्शनल कसे आहेत, डिफरंट आहेत. दोघांच्यात फंक्शनल ग्रुप सेम नाहीत, त्याला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आणि ह्या 2 कंपाऊंडला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स म्हणायचं. हे दोन्ही एकमेकाचे फंक्शनल ग्रुप आयसोमर्स आहेत. लक्षात आलं, ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, त्याला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. 2 कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु फंक्शनल ग्रुप डिफरंट असतो, त्याला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. अंडरस्टँड. ओके, आता त्यानंतर
पुढचा याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम नंतर नेक्स्ट मेटामेरिझम. नेक्स्ट याच्यात बघा मेटामेरिझम. मेटामेरिझम मध्ये काय असणार बघा. मेटामेरिझम कशा म्हणायचं. द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन atoms on the either side of functional groups. The compounds, two or more compounds, the compounds having same functional groups, the compounds having same functional groups but different carbon atoms, the compounds having same functional group but different carbon atoms on the either side of oxygen atom. लक्षात का. on the either side of functional group. The compounds having same functional group but different carbon atoms on the either side of functional group. Okay, is known as a metamerism. Okay, कंपाऊंडचा ज्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतात, कंपाऊंडचा 2 or more compounds having same functional group but different carbon atoms on the either side of functional group. ओके, ह्यांच्यामध्ये काय असतं, कंपाऊंडमधला मॉलिक्युलर फंक्शनल ग्रुप सेम असतो परंतु फंक्शनल ग्रुपला अटॅचले कार्बन ॲटम डिफरंट असतात, सेम असत नाहीत. चल का कंपाऊंड्स बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया लक्षात येईल. 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतो परंतु त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपला अटॅचले कार्बन ॲटम डिफरंट असतात, सेम असत नाहीत. एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये आपण इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊया. C4H10O हा पण घेतला असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यामध्ये बघा CH3CH2O CH2CH3. ओके, इथं फंक्शन कुठला आहे रे, फंक्शन कुठला आहे, कुठला फंक्शन ग्रुप आहे, ऑप्शनला 2 अल्किल ग्रुप आहेत. ROR कुठला फंक्शन ग्रुप आहे आपला, इथरचा आहे. चल का, इथर हा फंक्शन ग्रुप आहे. इथं बघा, इथं कसं आहे, कार्बनला अटॅचले दोन्ही साईडला अटॅचले कार्बन ॲटम सेम आहे तिथं. आता दुसरा आपण इथं काढूया CH3O CH2CH3. ओके, CH3O CH2CH3 लक्षात. नेक्स्ट आपण ह्याच्यात घेऊया आणखी एक CH3O ओके. बघा, हे 3 कंपाऊंड आपण इथं लिहिलेले आहेत. तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का बघा. कार्बन 4च आहेत, 4 कार्बन आहेत. हायड्रोजन 10 हायड्रोजन आहेत ना, एक ऑप्शन आहे C4H10O. बघा, इथं पण 4 कार्बन, आपले हायड्रोजन 10 आहेत, एक ऑप्शन आहे. इथं पण 4 कार्बन 10 हायड्रोजन, एक ऑप्शन आहे की नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे की नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे. ओके, त्यानंतर फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम आहे. फंक्शनल कुठला आहे आपला, सगळ्यांच्यात इथरच आहे ना. ओके, दोन्ही साईडला ऑप्शनला अल्किल ग्रुप आलेच आहेत. इथं कोण आहे, इथायल ग्रुप आहे, ह्या साईडला इथायल आहे ऑप्शनला. इथं एका साईडला मिथायल आहे, एका साईडला 3 कार्बनचा प्रोपाईल आहे. इथं मिथायल आहे, इथं 3 कार्बनचा प्रोपाईल आहे परंतु तो ब्रँचिंगमध्ये सेकंड कार्बनला मिथायल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, आयसोप्रोपाईल असं म्हणतोय. लक्षात का. आता याचं नेम कसं येणार आहे बघा, ह्यांचं नेम कसं आहे. आता इथरचा IUPAC नेम लिहित असताना आपण काय सांगितलं होतं, नॉमेनक्लेचर झालेलं आहे.
एका अल्किल ग्रुपला काय म्हणायचं आहे, अल्कोऑक्सी, आणि एकाला काय म्हणणार आहे आपण, अल्केन म्हणणार आहे. आता एक, आता मला सांगा, ही दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, ह्यातला एक अल्कोऑक्सी होणार आहे आणि एक अल्केन होणार आहे. हा 2 कार्बनचा अल्किल ग्रुप आहेत ना दोन्ही साईडला. आता 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला, इथेन झाला. आता इथेनला आपले 2 अल्किल ग्रुप, 2 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला झाला, मग इथाइल झाला. इथाइल ग्रुपला ऑक्सिजन अटॅच झाल्यावर अल्कोऑक्सी कुठला झाला, अरे कुठला झाला, नॉमेनक्लेचर झालेला आहे आपले. इथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन काय झालं, इथॉक्सी, आणि दुसरा राहिला अल्किल ग्रुपला आपण काय म्हणतो, अल्केन म्हणतो ना. ओके, अरे झाले की नाही, झालेलं आहे सगळे. बघा इथॉक्सी आणि पुढं काय होणार आहे आपलं, इथेन. नेम कसं येणार आहे, अल्कोऑक्सी अल्केन म्हणजे हा कुठला होणार आहे, इथॉक्सी इथेन होणार. इथं बघा ह्याच्यामध्ये पोझिशन द्यायचं आहे, चल का, एक अल्कोऑक्सी एक अल्केन, इथं सिमिलर असल्यावरती पोझिशन द्यायची गरज नाही. 1 2 3. 1 नंबरला कुठला ग्रुप आहे रे, मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन, काय म्हणतो आपण, जसं इथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन इथॉक्सी, तसं मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन काय येणार, मिथॉक्सी. किती नंबरला मिथॉक्सी आहे, 1 नंबरला. ज्या अल्किल ग्रुपमध्ये जास्त कार्बन एटम प्रेझेंट आहेत त्याला अल्केन म्हणतोय आपण, आणि कमी असेल त्याला अल्कोऑक्सी म्हणतोय. हे नॉमेनक्लेचर घेतलेलं आहे. मग हे काय होणार आहे, 1 मिथॉक्सी, आणि 3 नंबरचा अल्केन कुठला होणार, प्रोपेन. नेम काय असेल आपलं, 1 मिथॉक्सी प्रोपेन. अंडरस्टँड. इथं बघा लॉंगेस्ट चेन गॅस ही फंक्शनल ग्रुप असली, इथं फंक्शनल ग्रुप इथर आहे, ऑक्सिजन आहे, हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड. सेकंड नंबरच्या कार्बनला कुठला ग्रुप आहे रे, सेम मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन, सेम मिथॉक्सी आहे ना. इथं 1 मिथॉक्सी म्हणलं, इथं काय म्हणणार, 2 मिथॉक्सी. ओके, इथं काय ना तुमचं नेम 2 मिथॉक्सी प्रोपेन. चल का, लक्षात आलं. कंपाउंड्स हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट कार्बन एटम्स ऑन आयदर साइड ऑफ ऑक्सिजन एटम. कंपाउंडमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे, परंतु ऑक्सिजनला इथं फंक्शनल ग्रुप आपला इथर आहे, फंक्शनल ग्रुपला अटॅचले दोन्ही साईडला कार्बन एटम कसे आहेत, डिफरंट आहेत ना. इकडं 2 आहेत, इकडं 2 आहेत, इकडे 1 आहे, इकडं 3 आहेत, इकडे 1 आहे, इकडं 3 आहेत. चल का, ह्याला आपण काय म्हणणार आहे, मेटामेरिझम असं म्हणणार आहे. कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप सेम असतो, परंतु फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले कार्बन एटम कसे असतात, डिफरंट असतात. त्याला आपण मेटामेरिझम असं म्हणणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, शेवटचा याच्या म्हणला टाटोमेरिझम. लास्ट हे म्हणला येतो आपला टाटोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला. टाटोमेरिझम, टाटोमेरिझम बघा, सेम कंपाउंड एक्झिस्ट इन मिक्सचर ऑफ, सेम कंपाउंड exist in mixture of 2 or more, mixture of 2 or more structurally distinct molecules. Structurally distinct molecules which are in rapid equilibrium with each other, which are rapid equilibrium with each other. A rapid equilibrium with each other. This phenomenon is called टाटोमेरिझम. की ह्याला आपण टाटोमेरिझम असं म्हणतो. लक्षात घ्या, इथं काय होत असतं, सेम कंपाऊंड असतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये प्रेझेंट असते. सेम कंपाऊंड 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये प्रेझेंट असते.
डिफरंट मॉलिक्यूलमध्ये आणि त्यांचं रॅपिड कन्व्हर्शन होत असतं एकमेकांमध्ये, रॅपिड इक्विलिब्रियम विथ इच अदर. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतोय. आता हा फंक्शन कुठला आहे तुम्हाला सांगायचं. कुठला फंक्शन ग्रुप आहे रे हा. आता फक्त हा फंक्शन ग्रुप मला सांगा, हा कुठला आहे. ह्या फंक्शन ग्रुपचं नेम काय रे. काय नेम आहे फंक्शन ग्रुपचं. या कुठला आहे. केटोन आहे की नाही. या केटोन आहे. सी डबल बॉन्ड हो केटोन. ह्याला पुढे एक मी कार्बन ॲटम अटॅच करतोय ह्या केटो ग्रुपला आणि त्याला मी हायड्रोजन ॲटम एक अटॅच करतोय पुढं. केटो ग्रुपला CH मी अटॅच केला आहे. आता बघा हा इथं ह्या कंपाऊंडमध्ये सी डबल बॉन्ड ओ फंक्शन ग्रुप आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय केटो फॉर्म असं म्हणतोय. चल का ह्या कंपाऊंडमध्ये केटो फंक्शन ग्रुप आहे केटोन म्हणून याला केटो फॉर्म म्हटलं मी. आता लक्षात घ्या परत ह्या सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे केटो ग्रुप, त्याच्या पुढचा जो कार्बन असतो त्या कार्बनला काय म्हणायचं अल्फा कार्बन म्हणायचं. ओके अल्फा कार्बन. आणि तो कसा दाखवायचा असं दाखवायचं. आता मग ह्याच्यामध्ये काय होत असतं बघा. इथला अल्फा कार्बनला अटॅचला हायड्रोजन ॲटम तो काय होत असतो ह्या इथं ऑक्सिजनला शिफ्ट होत असतो. इथल्या ऑक्सिजनला शिफ्ट होत असतो आणि इथला डबल बॉन्ड ह्या कार्बनमध्ये जात असतो. चल का काय होतंय बघा. कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड होय त्याच्या पुढचा कार्बन अल्फा कार्बनला अटॅचला जो हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन ॲटम तो ऑक्सिजनला जातो आणि कार्बन ऑक्सिजनला डबल बॉन्ड आहे तो परत कार्बनमध्ये जातो. म्हणजे कार्बन सिंगल बॉन्डचा काय होणार आहे कार्बन डबल बॉन्डमध्ये कन्व्हर्सन होणार. ह्यांचं इंटर कन्व्हर्सन कसं होणार बघा. सी डबल बॉन्ड सी होईल ना आणि इथं काय होणार आहे ओ सिंगल बॉन्ड H. असं होईल का नाही रे. असं होईल का नाही होणार की नाही असं. मग इथं मला सांगा ह्या फॉर्मला इनॉल असं म्हणलं जातं. इनॉल फॉर्म. इन म्हणजे डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड. इन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड असतो आणि OL म्हणजे OH असतो लक्षात घ्या अल्कोहोल. चल का इन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड आणि OL म्हणजे कोण असतो आपला अल्कोहोल असतो लक्षात घ्या. ह्याला इनॉल फॉर्म म्हणायचं आणि हा आपला कुठला असणार आहे केटो फॉर्म असणार आहे. ह्याचं इंटर कन्व्हर्सन एकमेकांमध्ये होत असतं. आता परत लक्षात घ्या इथला हायड्रोजन ॲटम परत ह्या कार्बनला दिला आणि ह्या ऑक्सिजननं परत इथले ऑक्सिजन काढून घेतले की परत हा केटो फॉर्म होणार की नाही. इथला हायड्रोजन परत इथे गेला आणि हा डबल बॉन्ड परत ऑक्सिजनला गेला की परत हे मिळणार की नाही. म्हणजे इनॉल फॉर्मचं कन्व्हर्सन केटो फॉर्ममध्ये होणार की नाही रे. चल का इनॉलचं केटो फॉर्ममध्ये कन्व्हर्सन होणार. हे रॅपिड इंटर कन्वर्ट होत असतात. इक्विलिब्रियममध्ये केटो फॉर्मचं कन्व्हर्सन इनॉल फॉर्ममध्ये आणि इनॉलचं परत केटो फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्याचा रेट इक्वल असतो. त्याला काय म्हणायचं इक्विलिब्रियम विथ इच अदर. चल का हे सारखे एकमेकात असे कन्वर्ट होत असतात. समजले ना. ह्याला काय म्हणायचं आहे टाटोमेरिझम असं म्हणणार आहे. चल का केटो आणि इनॉल फॉर्म एकमेकात कन्वर्ट होत असतात. आता एखादं कंपाऊंड आपण घेऊया तुमच्या लक्षात येईल बघा. इथं HC डबल बॉन्ड बघा. इथं मी कंपाऊंड घेतोय HC डबल बॉन्ड O. इथं मी घेतोय CH3CH असं मी घेतो बघा. इथं पुढं आता लक्षात CH3 C डबल बॉन्ड O. चल का CH3 C डबल बॉन्ड OH लक्षात येतं असं कंपाऊंड आहे. तर इथं लक्षात घ्या हा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप अटॅच आहे म्हणजे हा कुठला फॉर्म आहे रे आपला केटो फॉर्म आहे. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप अटॅच आहे. तर कार्बन सी डबल बॉन्ड ओ ग्रुप अटॅचला नेक्स्ट कार्बन कुठला असतो आपला अल्फा कार्बन. आता अल्फा कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहेत 3 आहेत. इथला एक हायड्रोजन ॲटम कुठं शिफ्ट केला होतो
कुठं शिफ्ट केला होतो रे, इथल्या ऑप्शनला शिफ्ट केला होतो. आणि इथला असो कार्बन ऑप्शन डबल बॉन्डमधला हा डबल बॉन्ड तो कुठं शिफ्ट केला होतो, इथल्या कार्बनला शिफ्ट केला होता. त्यावेळी स्ट्रक्चर कसं मिळतंय बघा, कसं येणार इथं CH2 मध्ये कोण राहिले रे, एक हायड्रोजन तर ऑप्शनला गेला ना, कोण राहिलं CH2 राहिलं. आणि इथला एक बॉन्ड ह्या कार्बनमध्ये आला आहे, सिंगल बॉन्डचा काय झाला, डबल बॉन्ड झाला, डबल बॉन्ड C झाला. इथं काय झालं, सिंगल बॉन्ड O आणि इथला हायड्रोजन इथं गेला आहे ना, इथं OH झालं, बरोबर आहे ना. आणि पुढचा हायड्रोजन ॲज इट इज आहे. हा मग कुठला फॉर्म झाला, इनॉल झाला आहे की नाही, इनॉल फॉर्म. चल का इनॉल फॉर्म. इन म्हणजे कोण आपला कार्बन डबल बॉन्ड आणि OL म्हणजे कोण आहे, OH अल्कोहोल. परत इंटर कन्व्हर्शन बघा, हा H परत ह्या कार्बनला दिला आणि इथला डबल बॉन्ड परत इकडं आला की परत हे तयार होणार की नाही, बरं की नाही, परत हे कन्वर्ट होणार की नाही. जे केटो इनॉल फॉर्म एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतात. कंपाऊंड सेम आहे परंतु ते कसं असतं, 2 किंवा 2पेक्षा जास्त स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. केटो आणि इनॉल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. त्याला आपण काय म्हणणार आहे, टाटोमेरिझम असं म्हणणार आहे, टाटोमेरिझम. अंडरस्टँड, लक्षात आहे का रे, समजलं ना. ओके, अशा पद्धतीने हे आयसोमेरिझमचा जो पार्ट आहे तो आपला इथं टोटल कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यामध्ये आता टाइप्स ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.